मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम. भावांनो, व्हिडिओ बनत आहे दुबईवरनं. दुबईला मी 9 वर्षापासून काम करतो आहे. मी दुबईला ड्रायव्हरचं काम करतो आहे आणि माझ्या व्हिडिओमधनं ना मी तुम्हाला काही ना काहीतरी माहिती देतच आलो आहे आत्तापर्यंत. तर भावांनो, कृपया करून तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा आणि जर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला बघत असाल ना भावांनो, तर कृपया करून फॉलो नक्की करा. आता मी जाईल थोड्या वेळातच हॉस्पिटलमध्ये. आणि आता काय ना दुबईमध्ये आता 10:30 वाजलेत, भारतामध्ये 12 वाजले असतील. आणि आमचं जे काम आहे ना, आता आमचं काम 7 तास आहे, परंतु ज्यांना उपास आहेत ते लोक घरी जातात आणि माझं काम 12 तास 13 तास चालतच असणार आहे काम. परंतु आज असं वाटतं की नाही, आता मला जायला लागेल हॉस्पिटलला, कारण की आज जर नाही गेलो ना तर असं वाटतं की उद्या जास्त होणार आहे. तर बघा भावांनो, इथे चालू आहे रमजानचा महिना आणि तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं, कारण की मी एकटा ड्रायव्हर असल्यामुळं मला इकडे खूप जास्त काम आहे आता इथे 1 महिन्यापर्यंत. कारण की काही आमचे दुसरे ड्रायव्हर आहेत तर त्यांना इकडे त्यांचा उपास चालू आहेत, त्यांचे रोजे चालू आहेत, त्याच्यामुळे मला जरा जास्त धावपळ आहे. आणि धावपळ करता करता ना आता मी झालेलो आहे आजारी. कारण की इकडं कसं ना, थोडंसं जरी आपल्याला आजारी पडल्यासारखं आपल्याला वाटतं ना, लगेच हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. कारण की या देशात आपलं कोणी नाही आहे, कोणी आपल्याला बघणार नाही आहे. आमचे संबंध जर चांगले असेल मित्रासोबत तर मग तेच आपल्याला बघणार आहे. नाहीतर इकडे कोणी कोणाला बघत नाही आहे, कोणी कोणाला विचारत नाही आहे, जेवलास का, दवाई औषध घेतलेस का, हॉस्पिटलमध्ये गेलास का, इथे कोणी कोणाला विचारत नाही आहे. इथे का असतं ना, इकडे कंपनीला पण काही घेणं देणं नसतं. कंपनीला फक्त आपलं काम काढून घ्यायचं असतं. ते फक्त म्हणते हा तुम्ही काम करा बस. इकडे असंच असतं. तर इकडे जर तुम्ही कोणी पण जर आलं ना, थोडा जरी तुम्हाला असं वाटतं ना की तुम्ही आजारी आहात म्हणून, लगेचच्या लगेच तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. कारण की इथे हॉस्पिटल खूप महाग आहे. इथे आवाज पण व्यवस्थित नाही जमत आहे मला बोलता पण. परंतु हॉस्पिटलमध्ये गेलो ना इथे, तर हॉस्पिटलमध्ये इथे कंपनी इन्शुरन्स देत असते, परंतु फ्री नसतं ते इन्शुरन्स पण. आपल्याला समजा 100 धरम जरी लागत असेल हॉस्पिटलमध्ये, तर आपल्याला समजा 25 धरम आपल्याला द्यावाच लागतात. आणि बाकी इकडे काय हॉस्पिटल आहे तर तिथे काही कंपनीचं इन्शुरन्स वगैरे असताना काही चांगलं नसतं. काही कंपन्यामध्ये इन्शुरन्स म्हणजे फक्त नॉर्मलीच चालतं, जसं की फेवर आहे तसं सर्दी खोकला काय असेल तुम्हाला नॉर्मलीच हॉस्पिटलमध्ये इन्शुरन्स चालतं. जर काही टेस्ट वगैरे करायचे असले तर त्याचे वेगळे पैसे लागतात. नॉर्मली जरी आपण हॉस्पिटलमध्ये गेलो ना तर 50 ते 60 धरम आपले खर्च होणार आहे. आणि आपण काय ना, आपण घर परिवार आपण सोडून येतो आणि आपण परिवारासाठी तर काम करतो. आणि जर आपल्यालाच जर बरं नसेल तर मग आपला परिवार कोण बघणार आहे. त्याच्यामुळं थोडं जरी आजारी असलं तर लगेचच्या लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन जे काही आपला इलाज असतो ते करून घ्यायला पाहिजे. कारण बघा, काळजी घ्या. जर जे कोणी बाहेरच्या देशामध्ये कामाला असेल, तुम्ही परिवार वगैरे सोडून जे कोणी गल्फच्या देशात कुठे असेल, तर भावांनो स्वतः काळजी घ्या. आणि जसं तुम्हाला थोडं काही फिलिंग तुम्हाला जर बॅड वाटत असेल तर लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन यावा, लगेच आपला इलाज करून घ्यावा. मला पण जायचं आहे लवकरच घरी. तुम्हाला जसं दुबईला यायचं आहे ना, मला पण आपल्या देशात परत जायचं आहे, परंतु माहिती नाही आता तो वेळ कधी येईल. तर प्रयत्न चालू आहे लवकरात लवकर आपल्या मायदेशी परत जायचं आहे. कारण की 8-9 वर्ष होऊन गेले ह्या देशातच काम करता. आता बघू किती दिवस इथे नशीब आहे आपलं. बाकी मग आहे आपलं, मग नंतर आहे आपल्या घरी आणि आपल्या परिवारामध्येच. तर भावांनो, हे जे व्हिडिओ बनवत असतो मी, तर माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला मी. जर तुम्हाला माझे व्हिडिओ, माझी माहिती जर तुम्हाला आवडत जर असली ना भावांनो, कृपया करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि इंस्टाग्राम फेसबुकला जर बघत असेल तर फॉलो नक्की करा. जरा वेळ कमी असल्यामुळं मी प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही, परंतु जेव्हा मला वेळ मिळेल तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देईल मी. तर भावांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर तुम्हाला भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतो परत. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.